नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फकीरा राठोड आपलं व्हिडी सपोर्ट चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे. आपल्याला आज या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे की पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये काय काय लाभ मिळतात, या योजनेमध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतं, या योजनेमध्ये आपल्याला 3 लाख रुपये लोन कसा मिळतो, 15,000 रुपये महिना कसा मिळतो आणि आपल्याला ट्रेनिंग कुठे होती, याबद्दल आपण सर्व पूर्ण माहिती बघणार आहोत. तर आपल्याला चला न वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला पीएम विश्वकर्मा योजनेचं माहिती जाणून घेऊ की पीएम विश्वकर्मा ही योजना कुठून आपल्याला अप्लाय करायची, कशी अप्लाय करायची. सर्वात प्रथम काय करायचंय, आपल्याला आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर जायचंय. त्यानंतर तिथे जाऊन आपल्याला अर्ज भरायचा आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपलं आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड कसं लागणार आहे मित्रांनो, आपलं आधार कार्ड आपल्याला अपडेटेड लागणार आहे, ज्यामध्ये आपलं संपूर्ण नाव, आपली जन्मतारीख, त्यानंतर पाठीमागून आपल्या वडिलांचं नाव, आपलं गाव, तालुका, जिल्हा जो असेल तो आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो. तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊ. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला येऊन जातं की आपल्याला पहिल्या स्टेप पासून 4 स्टेप पर्यंत काय काय माहिती करायची. तर पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला मी व्हिडिओच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे की आपला मोबाईल आणि आधार व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, ज्यामध्ये आपला आधार वरलं नाव, त्यानंतर आपलं पाठीमागचं नाव, वडिलांचं नाव, गाव, तालुका, जिल्हा वगैरे जे आहे ते संपूर्ण व्यवस्थित पाहिजे मित्रांनो. त्यानंतरच आपला अर्ज होऊ शकतो, आपला आधार व्हेरिफिकेशन होऊ शकतं. तर चला मित्रांनो, ह्या योजनेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम बघायचं आहे की 3 लाखाचे लोन कधी मिळेल. 3 लाखाचे लोन मिळण्यासाठी आपण पात्र आहोत की नाही हे माहिती आपण जाणून घेऊ. 3 लाख रुपये लोन जर घ्यायचे असेल मित्रांनो, आपल्याकडे जे कागदपत्रे असणार आहे ते कागदपत्रे सर्व पाहिजे. आधार कार्ड पाहिजे, राशन कार्ड पाहिजे, बँकेचं पासबुक, आदिवासी प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, आपला मोबाईल, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कागदपत्र आपल्या पाशी जवळ असले पूर्ण की त्यानंतर आपल्याला सीएससी सेंटरवर जायचं आहे. तिथून आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरून घेतल्यानंतर आपल्याला सीएससी सेंटरवाले आपल्याला रिसिप्ट देतील किंवा आपल्याला एक प्रमाणपत्र डाउनलोड करून देते की तुमचा फॉर्म झालेला आहे. त्यासाठी फॉर्म भरते वेळेस सीएससी सेंटरवाले आपल्याला विचारतील आपल्याला 3 लाख रुपयाचे लोन आत्ताच घ्यायचे की आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर घ्यायचंय. तिथे आपल्याला ऑप्शन निवडावा लागतो की आपण 3 लाख रुपये लोन आत्ता घ्यायचंय की नंतर आपण भविष्यामध्ये घेणार. पे बाय लेटरचं एक ऑप्शन आहे तिथं आपण ते सिलेक्ट करायचं किंवा आपण नंतर पण सिलेक्ट करू शकता. त्यासाठी 3 लाख रुपये जे लोन आहे आपल्याला 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे. पहिला 1 लाखाचा हप्ता मिळतो आपल्याला, त्यामध्ये आपण पहिल्या 1 लाखाचा हप्ता घेतल्यानंतर तो आपण परतफेड करावा लागतो. परतफेड झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस 2 लाखाचा हप्ता मिळतो आपल्याला. 2 लाखाचा हप्ता आपल्याला मिळाल्यानंतर आपण काही दिवसानंतर त्याचा परतावा करून द्यायचा. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या वेळेस 3 लाख रुपये लोन दिला जाते मित्रांनो. यानंतर आपल्याला बघायचंय की आपल्याला 15,000 रुपये कधी मिळेल. 15,000 रुपये मिळण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम ट्रेनिंग घ्यावं लागते मित्रांनो. ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्या कौशल्याची पडताळणी केली जाते. दिवसात 5 ते 7 दिवस 40 तास मूलभूत शिक्षण घेतले जाते. इच्छुक उमेदवार त्यासाठी 15 दिवस 120 तास प्रगत प्रशिक्षणासाठी देखील नाव नोंदणी करू शकतो. ट्रेनिंग मध्ये आपल्याला प्रति दिवस 500 रुपये दिले जाते. 500 रुपये हे आपल्याला 15 दिवसाचे 500 रुपयाने आपले 7,500 रुपये होतात. पण आपल्याला ती ट्रेनिंग पूर्ण नाही झाली तर आपल्याला प्रमाणपत्र दिलं नाही जात मित्रांनो. त्यासाठी आपल्याला जे 500 रुपये ते ट्रेनिंगचे आणि आपल्याला 15,000 रुपये मित्रांनो, हे मिळून आपल्याला दोन्ही रक्कम आपल्या खात्याला किंवा आपल्याला रोख रक्कम मिळते मित्रांनो. तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात सर्वात मोठी योजना ही चालू केलेली मित्रांनो. त्यासाठी ह्या योजनेमध्ये आपण कोण कोण लाभ घेऊ शकतं, यासाठी योजनेसाठी 13,000 कोटीचा खर्च करणार आहे मित्रांनो. या योजनेमध्ये लाभ बोट बनवणारे, लोहार, टूलकिट बनवणारे, मूर्तिकार,
दगडी कोरीव काम करणारे, दगड तोडणारे, अवजारे बनवणारे, सोनार, सुवर्णकार, कुंभार, पायातील जोडे बनवणारे म्हणजे पदार्थ राहणे, नाव्ही, मच्छीमार, धोबी, शिंपी, बडीगर, बग्गा, विधान, खेळणी बनवणारे, माळी, गवंडी, कुलूप बनवणारे, विणकाम करणारे इत्यादी लोक याच्यामध्ये आपण सहभागी घेऊ शकता. सरकारकडून डायरेक्ट पीएम विश्वकर्माची जे अनुदान आहे मित्रांनो, आपल्याला आपल्या आधार सीडिंगच्या ज्या खात्यावर पैसे डीबीटी द्वारे आपल्या अकाउंटला येते मित्रांनो.